लाडक्या बहिणींनो, सर्वात मोठी आणि नवीन अपडेट आलेली आहे. ती म्हणजे जूनचा हप्ता आणि 3 महिन्याचे रखडलेले पैसे याची फायनल तारीख आली आहे समोर. तर आजच्या व्हिडिओमध्ये पहा तुमच्या जिल्ह्याचे नाव यादीत आहे की नाही, हे सर्व आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार. तर सर्वप्रथम आपण पाहणार 3 महिन्याचे रखडलेले हप्ते कोणाला मिळणार. ज्या महिलांचे अर्ज सुरुवातीलाच मंजूर किंवा अप्रूव्ह झाले होते त्या लाडक्या बहिणींना 3 महिन्याचे रखडलेले हप्ते मिळणार. त्यानंतर मात्र KYC किंवा तांत्रिक कारणामुळे पैसे आले नव्हते अशा लाडक्या बहिणींसाठी देखील या ठिकाणी समजून घ्या. ज्यांनी नुकतीच आपली आधार बँक लिंकिंग किंवा NPCI यशस्वीपणे पूर्ण केली आहे आणि अशा महिलांना मागचे सर्व हप्ते एकत्र दिले जाणार आहेत. म्हणजे 3,000 ते 4,500 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तुमचा अर्ज अप्रूव्ड असेल, तुमची KYC किंवा तांत्रिक कारणामुळे पैसे आले नव्हते, जर तुम्ही पात्र आहे आणि KYC पण केलेली आहे अशा लाडक्या बहिणींना. त्याच्यानंतर ज्यांनी नुकतीच आपली आधार बँक लिंकिंग म्हणजे ज्या लाडक्या बहिणींचं आधार बँक लिंकिंग म्हणजे NPCI यशस्वीपणे बाकी होतं ते यशस्वीपणे त्यांना पूर्ण केलं आणि शेवटी काय, ज्या लाडक्या बहिणींना मागचे सर्व हप्ते हे रखडलेले होते त्यांना आता रखडलेले सगळे हप्ते 3,000 किंवा 4,500 रुपये जेवढे बाकी असतील पाठीमागच्या महिन्याचे हे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार. त्यानंतर पात्र जिल्ह्यांची यादी आपण पाहूया. विभाग 1 म्हणजे मराठवाडा. या जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात तांत्रिक अडचणीमुळे आणि बँक सर्व्हरच्या समस्यामुळे अनेकांचे पैसे रखडले होते. आता इथला डेटा शासनाकडे क्लिअर झाला आहे. आता मिळालेल्या माहितीनुसार ही आपल्याला शासनाकडून एक मोठी माहिती मिळालेली आहे. ती आपण पाहतोय आहे. छत्रपती संभाजीनगर, त्याच्यानंतर बीड, नांदेड, परभणी, जालना आणि धाराशिव, त्यानंतर लातूर आणि हिंगोली. तर लाडक्या बहिणींनो, डेटा व्हेरिफिकेशन पूर्ण झाले आहे. या 8 जिल्ह्यामध्ये जे तुम्हाला दिसतंय, पहिला जिल्हा छत्रपती संभाजीनगर, नंतर बीड, नांदेड, परभणी, जालना, धाराशिव, लातूर, हिंगोली या 8 जिल्ह्यामधील बहुतांश महिलांची KYC प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती समोर आली आहे. म्हणजे भरपूर लाडक्या बहिणींची या ठिकाणी जे दिलेले 8 जिल्ह्यामध्ये KYC ही पूर्ण झालेल्याची माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे. जर तुमचे थकलेले हप्ते बाकी असतील तर लाडक्या बहिणींनो काळजी करू नका. तुमची जर KYCच्या नंतर हप्ता आला नसेल किंवा फेब्रुवारीच्या नंतर हप्ता आला नसेल तर आता या नवीन माहितीनुसार या 8 जिल्ह्यामध्ये याची डेटा व्हेरिफिकेशनची जी पडताळणी होती ती पूर्ण झालेली आहे. त्यामुळे आता लाडक्या बहिणींसाठी हप्ता मिळण्यास हा मार्ग सोपा झालेला आहे. त्यानंतर आता महत्त्वाचे जिल्हे समजून घेऊया. पात्र जिल्ह्यांच्या यादीमध्ये विभाग 2 विदर्भ व खानदेश. आदिवासी आणि ग्रामीण बहुल जिल्ह्यामध्ये प्रशासनाने विशेष मोहीम राबवून खाती आधारशी लिंक केली आहेत. अमरावती, बुलढाणा, वाशिम, धुळे, यवतमाळ, अकोला, जळगाव, नंदुरबार. सर्वाधिक शक्यता या जिल्ह्याची वर्तवण्यात येत आहे. तर मिळालेल्या माहितीनुसार या जिल्ह्यामध्ये प्रलंबित अर्जाची कामे वेगाने झाली असल्याने 3 महिन्याचे हप्ते एकत्र मिळण्याची दाट शक्यता आहे. लाडक्या बहिणींनो, जर तुमच्या या जिल्ह्यामध्ये कोणत्याही अमरावती, बुलढाणा किंवा वाशिम, धुळे, यवतमाळ, अकोला, जळगाव, नंदुरबार यापैकी जर तुमचा जिल्हा असेल तर ह्याच्यामध्ये तुमची हप्ता किंवा रखडलेले 3 महिन्याचे हप्ते मिळण्याची शक्यता खूप जास्त आहे, जास्तीत जास्त आहे. म्हणजे याच्या मिळालेल्या माहितीनुसार याच्या अर्जाचे काम वेगाने झाल्याने 3 महिन्याची एकत्र मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर लाडक्या बहिणींनो, जर तुमच्या याच्यामधून कोणताही एक जिल्हा असेल तर तुम्हाला पाठीमागील 2, 3, 4 याच्यापैकी जे हप्ते तुमचे रखडले असतील ते तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट जमा होणार. आता लाडक्या बहिणींनो, या विशिष्ट जिल्ह्यांनाच प्राधान्य का? सर्व्हर समस्या सुटली. पूर्वी या भागातील बँकेचे सर्व्हर डाऊन असल्याने ट्रान्झॅक्शन फेल झाले होते. ते आता दुरुस्त झाले आहे. DBT लिंकिंग पूर्ण, आधार कार्ड किंवा बँक लिंकिंग
आणि डीबीटी सक्रिय करण्याचे काम या जिल्ह्यामध्ये मोहिमेच्या स्वरूपात पूर्ण करण्यात आले आहे. अर्जाची त्रुटी दूर, अर्जाची छाननी आणि ई-केवायसी मधील किरकोळ चुका आता पूर्णपणे सोडवण्यात आल्या आहे. त्यामुळे या विशिष्ट आतापर्यंत तुम्हाला जे जिल्हे सांगितलेले आहे, या विशिष्ट जिल्ह्यांनाच प्राधान्य देण्यात आलेले आहे. तर लाडक्या बहिणींनो, जर तुम्हाला पाठीमागील जे जिल्हे सांगितलेले आहे याच्यामधील कोणत्याही एका जिल्ह्यामध्ये तुम्ही असाल, तर तुमचा जो अडकलेले पैसे किंवा एकच महिन्याचे पैसे किंवा 3,000 किंवा 4,500 रुपये हे सगळं तुमच्या खात्यामध्ये आता जमा होणार. उर्वरित जिल्ह्यांचे काय? पुणे, मुंबई इत्यादी. लाडक्या बहिणींनो, या जिल्ह्यामध्ये पुणे, मुंबई, नाशिक, अहमदनगर आणि सांगली, सातारा या जिल्ह्यामध्ये ज्याचे आधीच हप्ते वेळेवर आले आहेत त्यांना फक्त जूनचा हप्ता नियमित हप्ता मिळेल. म्हणजे ज्या लाडक्या बहिणी आतापर्यंत सुरळीत सगळे हप्ते त्यांच्या खात्यामध्ये जमा झाले आहे, तर अशा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फक्त जून महिन्याचा हप्ता येणार. पण मुंबई, पुणे, नाशिक, अहमदनगर, सांगली, सातारा या जिल्ह्याचं काय? तर ह्या उर्वरित जिल्ह्यामधील ज्याचे पैसे रखडले आहेत त्यांनाही टप्प्याटप्प्याने म्हणजे फेज 2 मध्ये पैसे मिळतील. तर आता हे सगळे पैसे कसे टप्प्याटप्प्याने खात्यामध्ये जमा होत आहे? ज्या लाडक्या बहिणींची ई-केवायसी ही उशिरा पडताळणी पूर्ण झाली तर त्यांच्या खात्यामध्ये हे टप्प्याटप्प्याने पैसे जमा होत आहे. तर लाडक्या बहिणींनो, जर तुम्हाला पैसे आले नसतील तर घाबरून जाऊ नका. तुम्हाला सर्वांना जे जे पात्र आहे त्या सर्व लाडक्या बहिणींना हे हक्काचे पैसे तुम्हाला मिळणार आहे. हे तुमच्या हक्काचे पैसे हे तुमच्या खात्यामध्ये 100% जमा होणार आहे. 100% मी पहिल्यापासून सांगतोय. तुम्ही पात्र आहे, ई-केवायसी केलेले आहे, तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार. त्यानंतर पहा, सर्वात महत्त्वाची अट, हे नसेल तर पैसे येणार नाहीत. हे नसेल तर पैसे येणार नाही. काय? बँक खाते अपडेट ठेवा. अत्यंत महत्त्वाचं आहे लाडक्या बहिणींनो, हे तुम्हाला पाहायचं आहे. बँक खाते आधार कार्डला लिंक म्हणजे NPCI डीबीट असणे अनिवार्य आहे. तुम्हाला हे चेक करायचं आहे, अपडेट करून घ्यायचं आहे. अपडेट पण करायचं आहे तुम्हाला. तर हे अपडेट केल्याशिवाय तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाही. आधार कार्ड हे बँक लिंक झालेलं आहे. तर एवढंच करून चालत नाही. डीबीटी चालू असणे अत्यंत गरजेचं आहे. हे तुम्हाला चेक करणं महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर बँक खात्याची केवायसी अपडेट असणे गरजेचं आहे. बँक खात्याची केवायसी ही तुम्हाला सांगतोय वारंवार अपडेट आहे का नाही आहे हे चेक करा. बँकेत जाऊन एवढा एक शब्द विचारा, आमची केवायसी अपडेट करायची आहे का नाही. तुमच्या खात्याची ट्रान्झॅक्शन लिमिट तपासून घ्या. हे पण एक महत्त्वाचं आहे. तुमचे ट्रान्झॅक्शन लिमिट जर 6,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये येणार असेल तर सरकारने जर पाठवले तर तुमच्या खात्यामध्ये हे पैसे येणार नाही. तर तुम्हाला सगळ्यात अगोदर 6,000 रुपये किंवा 4,500 रुपये काय लिमिट आहे ही लिमिट तुम्हाला चेक करायची लिमिट. त्याच्यानंतर हे लिमिट जर कमी असेल लाडक्या बहिणींनो समजून घ्या, लिमिट जर ही कमी असेल तर तिला वाढून घ्यायची, आपल्याला जास्त वाढून घ्यायची. ही वाढवता येते एकदम सोप्या पद्धतीनं. तुम्ही बँकेत गेला तर तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळणार. पैसे जमा झाले का? स्टेटस कसे तपासावे? मोबाईलवरून तुम्हाला सोप्या पद्धतीनं पाहू शकता. तर कसं पाहता येणार लाडक्या बहिणींनो? नारी शक्ती दूत ॲप किंवा अधिकृत वेबसाईटवर जा. त्यानंतर तुमचा नोंदणी क्रमांक, मोबाईल नंबर टाकून लॉग इन करा. माझे अर्ज माय ॲप्लिकेशन या पर्यायावर क्लिक करा. जर तुमचे स्टेटस अप्रूव्ड असेल आणि बँकेचे नाव दिसत असेल तर तुमचे पैसे जमा होणार. जर लाडक्या बहिणींनो याच्यामध्ये तुम्हाला लॉग इन करण्यामध्ये काही समस्या येत असेल किंवा काही प्रॉब्लेम येत असेल तर पाठीमागं आपण याचं सोल्युशन किंवा याचा उपाय सांगितला आहे. तर पाठीमागच्या व्हिडिओमध्ये याचे उपाय देखील तुम्ही पाहू शकता. लॉग इन होत नसेल त्यांच्यासाठी सांगतोय. जर लॉग इन झालं तर या पद्धतीनं तर तुमचे स्टेटस अप्रूव्ड आहे की नाही आहे, पेंडिंग आहे किंवा रिजेक्टेड आहे हे तुम्ही तपासू शकता. तर तुमचे पैसे जमा होणार की नाही होणार हे सोप्या पद्धतीनं काही स्टेपनुसार तुम्ही पाहू शकता. समोर पाहूया जून हप्त्याची फायनल अपडेट. आता जून हप्ता कधी मिळणार याची फायनल अपडेट आपण पाहूया. प्रशासकीय तयारी पूर्ण. शासनाकडून निधीचे वाटप सुरू झाले आहे. आचारसंहिता संपल्यानंतर लगेचच प्रक्रियेला गती आली असून प्रशासकीय पातळीवरील सर्व अडथळे दूर झाले आहेत. 28 ते 30 जून दरम्यान मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार जून महिन्याच्या अखेरीस म्हणजे पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू होईल. म्हणजे अधिकृत माहितीनुसार
28 ते 30 जून या दरम्यान कधीही तुमच्या खात्यामध्ये पैसे हे जमा होऊ शकतात. लाडक्या बहिणींनो, थकलेले हप्ते किंवा अडकलेले सर्व हप्ते तुम्हाला या तारखेमध्ये मिळण्याची दाट शक्यता आहे. म्हणून तुमचं बँक खातं हे अपडेट राहू द्या. तुमचा जिल्हा कोणता आहे? खाली कमेंट करून मला सांगा आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे आले का नाही आले हे देखील सांगा. अशाच नवीन आणि अचूक माहितीसाठी आपल्या विशाल चव्हाण सर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ इतर महिलांसोबत शेअर करायला विसरू नका. जर तुम्हाला कोणतीही शंका असली तर कमेंट करून विचारा. या प्रश्नाचं उत्तर देण्याचा मी नक्की प्रयत्न करेल. भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.